देशातील प्रत्येक राज्यातून जर 100 रुपये डायरेक्ट टॅक्स गोळा केला जाते तर त्या बदल्यात त्या राज्याला किती रुपये मिळतात ते पाहूयात. आणि हो, महाराष्ट्राच्या झोळीत नेमकं काय पडतंय ते तर नक्कीच बघा. गुजरात आणि राजस्थानमधून 100 रुपये आले तर त्याच्या बदल्यात गुजरातला 31 रुपये आणि राजस्थानला 154 रुपये मिळतात. त्याचप्रमाणे कर्नाटकला मिळतात 14 तर तमिळनाडूला 30 रुपये, तेलंगणाला मिळतात 50 तर आंध्राला 46 रुपये, गोवा 76, इकडे केरळला 63, हरियाणा 18, पंजाब 73, पश्चिम बंगालला 90 रुपये मिळतात, ओडिशाला 187, हिमाचल 174, उत्तराखंड 171 आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला 280 रुपये मिळतात. झारखंड 303 रुपये, उत्तर प्रदेश 330 रुपये, आसामला 354, मेघालय 464, सिक्कीमला 651 रुपये. आता या काही राज्यांसाठी तर लाडका राज्य योजना चालू आहे की काय असं वाटतंय. त्यामध्ये येतात त्रिपुरा 1070 रुपये, नागालँड 1252 रुपये, मणिपूर 1484 तर मिझोरम 3583 रुपये आणि सर्वात जास्त म्हणजे अरुणाचल प्रदेशला 100 रुपयांच्या बदल्यात 4864 रुपये मिळतात आणि माझ्या महाराष्ट्राला मिळतात 7 रुपये. तर दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे मात्र नक्कीच खरं आहे.